जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उद्या मतदान होणार आहे। सिंधुदुर्गातील तहसील कार्यालयात तयारी सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यात 820 मतदान केंद्रांवर 9000 कर्मचारी तैनात असतील। कुडाळ येथून आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या मतदान होत आहे। मात्र याची जी तयारी आहे ती पाहायला मिळते। मी आता या ज्या कुडाळ येथे आणि कुडाळ येथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती पाहायला मिळते। मतदान जी मशीन आहेत त्या मशीन ह्या आता मतदान केंद्रावर जाणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं तर 810 मतदान केंद्र आहेत आणि यासाठी 9000 जे कर्मचारी आहेत ते तैनात केलेले आहेत आणि एकूण 5,61,000 जे मतदार आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर एकूण स्थिती पाहिली तर जिल्हा परिषदच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी या ज्या निवडणुका आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत। मात्र यापूर्वीच ज्या 25 जागांवर जे बिनविरोध हे सदस्य निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण पाहिलं तर 42 जिल्हा परिषदच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या 83 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत। एकूण 359 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते उद्या पेटीत बंद होणार आहे। मात्र यासाठी जे कर्मचारी आहेत ते तैनात आहेत। पाहिलं तर पोलीस बंदोबस्त हाही तैनात करण्यात आले। त्याचबरोबर ह्या ज्या मशीन आहेत ह्या मतदान केंद्रावर आता प्रत्येक वाहनातून ह्या जाणार आहेत। एसटी असेल किंवा अन्य वाहनातून हे मतदान केंद्रावर जाणार आहेत। बघितलं तर पूर्णतः निवडणूक यंत्रणा आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।